पत्रकार परिषदेचा आजचा विषय असा होता की माझे नातेवाईक श्री दीपक ईश्वरदास बादशाह यांच्या दुकानावरती त्यांची मिळकत नंबर 4443 सिटी सर्वे नंबर 4443 याच्यावरती बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे काही गुंडांकडून, याची माहिती मी आताच पत्रकार परिषदेत दिली. आणि दिवसा सकाळी 10-10:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. 15-20 मुलं बोलवून भाडेकरूला दुकानातून बाहेर काढून त्या दुकानाचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे. आणि संबंधित या प्रकरणाबद्दल आम्ही सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली असून 19 तारखेला अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काही कारवाई झालेली नाही. त्या दुकानाचे मालक हे दीपक ईश्वरदास बादशाह आहेत. ती मालमत्ता पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे. तसेच 4441 चे मूळ मालक सुद्धा दीपक ईश्वरदास बादशाह आहेत. याची चुकीची आणि खोटी रजिस्ट्री ही मनोज बादशाह यांनी इतर व्यक्तीला करून दिलेली आहे. याचे सर्व डिटेल्स मी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जे छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसा ढवळा जो सगळा प्रकार होतोय, आम्ही इथले प्रतिष्ठित व्यापारी आहोत. आम्ही व्यापार करून आमचं पोट भरतोय, आमची वडिलोपार्जित जागा सांभाळतोय आणि त्यावरती कोणी येऊन ताबा घेतोय खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे. तर त्याच्यावरती पूर्णपणे कडक कार्यवाही झाली पाहिजे. याचा पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमची एवढीच एक अपेक्षा आहे. नाही, काहीच दिलेलं नाही, काहीच नाही. आम्हाला हे माहिती सुद्धा नाही की असं काही घडलंय. आम्ही नित्य नियमाप्रमाणे सकाळी 10-10:30 जी आमची रोजची वेळ आहे शॉपची, आमचे म्हणजे दीपक बादशाह निघाले आणि जर पोहोचण्याच्या हे सगळं प्रकरण झालं. आम्हाला तोपर्यंत हे सुद्धा माहित नव्हतं की अशी काही रजिस्ट्री झालेली आहे की जी परस्पर खोटी आणि चुकीच्या डॉक्युमेंटच्या आधारे झालेली आहे. नाही, आता जाणार आहे आम्ही ते सगळे कागदपत्र घेऊन. सर, पहिली प्रायोरिटी होती की आम्ही संबंधित पोलीस चौकीला ती इन्फॉर्मेशन द्यावी, त्यांनी आम्हाला त्यात न्याय द्यावा की बेकायदेशीर ताबा घेतला कसं काय. आणि राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा, तर दुय्यम निबंधक यांना आम्ही हे डॉक्युमेंट सादर करणार आहे. कोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये लागलेले त्यांचे जे काही कायदेशीर पत्र आहेत ते डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना आम्ही स्वतः जाऊन सांगणार की साहेब हे अशा गोष्टी चुकीच्या करतायत. महसूल डिपार्टमेंटला महसूल मिळतोय, पण तो कसा मिळतो आणि कसा आला हे त्यांचं बघायचं काम आहे ना. आज कोणी कुठले डॉक्युमेंट पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी आम्हाला बघतो, समोरच्या व्यक्तीला बोलवतो, डॉक्युमेंट बघतो, तुम्हाला कळवतो, सांगू असे उत्तर दिलेलं. तुम्हाला बरोबर कॉपरेट नाही केलं? नाही, अजूनपर्यंत सर आम्हाला साधा एक फोन यांना आलेला नाही. आता तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? या आरोपींवरती कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे. तुम्ही आरोपी म्हणता, पण त्यांच्याकडे पण डॉक्युमेंट्स आहेत ना, तुम्हाला खोटे आहेत सिद्ध करावं लागेल. तर पोलीस आम्ही जे आता पत्रकारांचे डॉक्युमेंट दाखवले, त्यांनी जे आम्हाला आमचं पोझिशन परत पाहिजे आणि जे त्यांनी ताबा घेतलेला आहे त्याबद्दलचे आम्ही डॉक्युमेंट सुद्धा दाखवलेले आहेत की आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत की त्या जागेचे मालक आम्ही आहोत. जर मालक आम्ही तर ते ताबा कसा घेऊ शकतात? तुमच्या बरोबर झालेले तक्रार दिलेली बरोबर आहे, परंतु सर पोलिसांपर्यंत आता हे सिव्हिल मॅटर होते सर, हे क्रिमिनल मॅटर आहे, सिव्हिल मॅटर आहे. यावर पोलीस जे नोटीस देण्यास पुढे काही कारवाई करू शकत नाही. ताबा तर तुम्हाला कोर्टाकडून घ्यावा लागेल. अहो सर, कोर्टाकडनं कसं काय ताबा घेणार? जेव्हा ताबा कधी होतो कोर्टाकडनं की जेव्हा कोर्टात न्यायप्रविष्ट मॅटर असेल. हे न्यायप्रविष्ट मॅटरच नाही ना, प्रकरणच नाही. बेकायदेशीर ताबा घेतलेला सर येऊन नाही, आम्हाला ते तसं काही माहित नाही. पण आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना रितसर हे पूर्ण पत्र आणि ह्या व्यवहार दिलेला आहे डॉक्युमेंट सकट की याचे मूळ मालक आम्ही आहोत. तर मी जे आता पत्रकारामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही ते सगळे पेपर लावलेले आहेत की कसा हा प्रकरण घडलेलं आहे. म्हणजे सर तुम्ही सुद्धा मान्य करता की असे प्रकरण घडतायत म्हणून. आणि हे लाईव्ह उदाहरण आहे अशातलंच की गुलमंडी जिथून म्हणजे जवळपास सगळेच मोठे मोठे आमदार आणि खासदार हे इथून शहराला लाभलेत, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले, अशा गुलमंडी जिथं
सर्वात पहिले गणपती मिरवणुकीची सुरुवात होते, जिथून पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगरकडे पाहतो, जिथून शिवसेनेची सुरुवात झाली. त्या गुलमंडीवरती अशी घटना दिवसा ढवळ जर घडत असेल तर गुंडांना एवढा हवे कसं काय? सर अजून आम्ही हे आम्हाला न्याय नाही मिळाला पोलिसांकडे. आमचं काम पहिले पोलिसांकडे. माणूस कोणाकडे जातो सगळ्यात पहिले? जेव्हा एखादा गुन्हा घडतो तर सगळ्यात पहिले व्यक्ती कोणाकडे जातो? पोलिसांकडे ना. कोर्टात जात नाही किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे जात नाही, पहिले पोलिसांकडे जातो. न्याय सगळ्यात पहिले देण्याचं काम त्यांनी हे तर बघा की दाबा घेतलाच कसं काय मालक नसताना. त्यांच्याकडनं साधा फोन सुद्धा नाही, बोलणं सुद्धा नाही. दुसरी आपली अशी परिस्थिती आहे की ज्या शिवसेना तुम्ही गुलमंडीमधून वाढवलं मोठं केलं असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्या शिवसेनेकडे सुद्धा आपण दाद मागू शकतो ना की आम्ही तुझे पाठिंबा दिला. ती नंतरची गोष्ट आहे. आताची घटना झाली पण तरी असा प्रेशर करू शकतात अशा पद्धतीनं. सर आम्ही सर हे 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 व्यापारी आहेत, हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. यांचं काम प्रेशराईज करणे, हे व्यवसाय करतायत सर. राज रोज दिवसा शांतपणे. आता यांचं वय 70 आहे, जे दाखवलं मी डॉक्युमेंट दिलेले. 45 वर्ष न्याय लढा लढतायत. 45 वर्षानंतर यांच्या हक्कात सगळ्या गोष्टीनंतर फक्त एका खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे परत एखाद्या ताबा घ्यावा, म्हणजे यांनी परत कोर्टात चक्र मारली का पुढची 40 वर्ष हे सिद्ध करण्यासाठी. हे सगळ्यांना माहिती ना, कोर्टामध्ये एका दिवसात निकाल लागतो का? नाही. परत कोर्टात जा, परत पेपर टाका, परत ह्याला बोलवा, परत नोटिसा काढा, परत 30 वर्ष चक्र मारायचे, परत 30 वर्ष त्यांनी अजून 4 लोकांना प्रॉपर्टी दिली तर परत काय करायचं? पुढचं पाऊल काय असणार आहे? जर पोलिसांकडून तुम्हाला न्याय नाही मिळाला, जसं तुम्ही सांगतात न्याय मिळत नाही, तर पुढचं पाऊल काय असणार? मला सर पोलिसांकडनं पूर्ण अपेक्षा आहे. असतील काही अधिकारी लक्ष देत नसतील, पण वरिष्ठ नक्की लक्ष देतील. आणि आम्हाला हा विश्वास आहे की असे कडक अधिकारी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत पोलिसांमधले, की ते अशा प्रकरणात 100% न्याय देऊ शकतात आणि गुंडांवरती कडक ती योग्य ती कारवाई करू शकतात. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कधी भेट द्याल? आता भेटू, आम्ही लवकरच भेटू. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर ऑलरेडी पेपर सगळे दिलेले आहेत. आम्ही त्यांची वेळही घेणार आहोत. रविवार असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी अवेलेबल नव्हते, करणार आहोत. आपलं नाव काय? माझं नाव वैभव नवले, मालकाचं नाव दीपक ईश्वरदास बादशाह.